एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मॉर्निंगला सकाळ पिल्लू आमची लवकर उठलेली, त्याच्यामुळे माझी सगळी कामं झालेली. आंघोळ केली, नंतर देवपूजा केली. पिल्लूला मी झोपवलेलं, पिल्लूचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं काही झालेलं. मग तिला झोपवलं, त्याच्यानंतर म्हटलं आंघोळ करेल आणि दिवाबत्ती करेल. सो ते झाल्यानंतर मी पण थोडासा रेस्ट केला आणि ऑलमोस्ट 11च्या दरम्याने 11-11:30च्या दरम्याने मी खिचडी करायला घेतलेली. सो त्याच्या आधी मी शेंगदाणे भाजून ठेवलेले. शेंगदाणे विथ टरफळं असतात ना, शेंगदाण्याचं म्हणजे कोटिंग असतं ना, ते होतं. मग मी ते क्लीन केलं. ते क्लीन करण्याची पण एक टेक्निक असते, ती पण मला माहीत नव्हती, ती मला दीपकने दाखवली. सो ते क्लीन करून ठेवले. मग त्यांना भाजून घेतलं, त्याची पावडर तयार करून घेतली आणि नंतर मग खिचडी करायची होती, कारण का आज दीपक आणि बाबांचा उपास होता. सो मी पण साबुदाणा खिचडीच खाणार होती. परत माझ्यासाठी काय असं सेपरेट करणार नव्हती, कारण का म्हटलं रात्रीच आहे, ते सगळं जेवण करेल. परत 2 टाईम माझ्यासाठी करा, परत हे करा. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दे, एक दिवस ॲटलिस्ट आराम भेटतो जेवणाला, एक टाईम तरी. सो आणि शॉर्टकट असतं साबुदाणा खिचडी. आणि माझी साबुदाणा खिचडी आहे ना, ही माझी ऑल टाईम फेवरेट आहे. दहीसोबत तर एकदम मस्त लागते आणि त्याच्यामध्ये भरभरून बटाटे टाकले ना की खूप मस्त लागते. आणि मेन गोष्ट अशी होती की पिल्लू झोपलेली, त्याच्यामुळे आम्ही एकदम स्पायसी खाऊ शकत होतो. त्याच्यामुळे मी भरपूर अशा मिरच्या टाकल्या, थोडा स्पाइसनेस खाण्यासाठी. कारण का आता पिल्लूला आम्ही आमच्यातलं जेवायला देतो, टेस्टिंगला देतो. त्याच्यामुळे कसं मी आहे ना, थोडंसं तिखट आहे ना, ते खूपच कमी टाकते. त्याच्यामुळे जेव्हा कधी ती झोपते ना आणि काहीतरी इन्स्टंट करून खायचं असतं, तेव्हा मी ना इतकं स्पायसेस ॲड करते ना, किंवा लाल तिखट वगैरे असेल ना, किंवा भाजी, की त्याच्यामध्ये खूप सारे मसाले टाकते. आणि जर मिरचीवाला असेल तर खूप साऱ्या मिरच्या टाकते, कारण का डेली ह्याच्यामध्ये एवढं स्पाइस खाल्लं जात नाही पिल्लूमुळे. आणि मग ती झोपलेली असेल आणि आमच्यापुरती करायचं असेल ना, मग मी भरपूर साऱ्या मिरच्या वगैरे टाकून करते. आणि आता तुम्ही बोलाल एवढी खिचडी कशाला, कारण का आम्ही तिघे आणि एक टाईम म्हणजे ब्रंचच आमचा आहे हा. सो ते केलं. खिचडी झाल्यानंतर पिल्लूची पोझिशन सध्या ना झोपायची अशी होत चालली. अशा स्टेजला आली नाही की ती हमका सुटून जाते. सो ती झोपलेली. आणि मग नंतर दुपारून आई आलेला, आई जेवायला बसलेला, शिवचं जेवण झालेलं. पिल्लू नुकतीच उठलेली, थोडीशी किरकिर करत होती, पण शिवनी खेळणी दाखवले तर सो खेळत होती, गप्पा बसलेली. आणि आज काय झालेलं काय माहिती, खूपच क्रँकी करत होती. माईट बी तिला झोपेतनं उठवली, त्याच्यामुळे ती तशी करत असेल. कारण का तिची झोप प्रॉपर झाली ना की ती चांगली खेळते वगैरे. त्याच्यानंतर मग ती किचनमध्ये आली डायरेक्ट. तिचं जेवण वगैरे झालेलं, तिला मी भरडी भरवलेली, जेवण वगैरे झालेलं. त्याच्यानंतर मध्ये किचनमध्ये आल्यानंतर तिला शेव हवी होती. सो तिला शेव दिलेली, तिची ऑल टाईम फेवरेट. ती आता स्वतःच सांगते डबा कुठे आहे, काय कुठे आहे. आणि ते शिव आणि ती खेळत होती, शिव पझल्सनी खेळत होता. त्यांचं खेळणं चालू होतं. पिल्लूसोबत आज दादा तिचा खेळायला आहे. सो तेवढा टाईम जातो तिचा म्हणजे. आणि आमच्या एरियामध्ये ना, आमच्या बिल्डिंगमध्ये एवढेसे लहान मुलं नाही आहेत की ते घरी येऊन खेळते. त्याच्यामुळे असं कोण आलं ना की तिला छोटे मुलं की तिला बरं वाटतं. सो आता तिचा ती खेळते. शिवदादा काय करतोय ते बघते, तो करतोय, ती विस्कळते, तेच चालू होतं. आणि तिचं असं झालेलं की घरी असे आई भरपूर दिवसांनी आलेला. आणि तिचं असं झालेलं की मी दिसली ना की ती माझ्याकडे पळत यायची, मी दिसली की माझ्याकडे पळत यायची. आणि मग मी तिला दिसली नाही की मग ती प्रॉपर खेळायची नाही, माझ्या मांडीवरच येऊन बसायची. मग नंतर दीपकला म्हटलं की तूच तिथे जाऊन बस, म्हणजे ती खेळेल तरी. आणि तिथे 3 जण खेळत होती. मग मी त्यांची व्हिडिओ केली. आई येतं झोपलेला जेवण वगैरे, कारण का बदलापूरवरून आमच्या इथे यायला ऑलमोस्ट 3.5 तास लागतात. 3 ट्रेन चेंज करावे लागतात त्याच्यामुळे. सो त्याच्यामुळे त्या झोपलेल्या. आणि नंतर मग उठल्या आणि शेंगा आईने आणलेल्या, म्हणजे बाबा आदल्या दिवशी आलेले तेव्हा अर्धं सामान बाबाने आणलेलं आणि नंतर अर्धं सामान आईने येताना आणलेलं. सो शेंगा आहेत त्या आई साफ करून देत होत्या, कारण का मला ना प्रॉपर टाईम नाही भेटत, पिल्लूमुळे टाईम नाही भेटत. आणि ही जी शेंगा फोडण्याची प्रोसेस आहे ना, ती माझ्यासाठी सगळी नवीन आहे आणि मला एवढं असं माहीत नाही आहे की कसं पटपट क्लीन करतात. मी सकाळी क्लीन केले, जवळजवळ थोडेसेच घेतलेले, जेवढे मी भाजले तेवढे. आणि तेवढेच करायला मला 1 तास लागलेला, तेवढेच करायला. आणि आईंची जी प्रोसेस होती ना ती खूप फास्ट होती, कारण का ते आधीपासून ह्या गोष्टी करत आल्या, त्यांच्यामुळे त्यांची जी टेक्निक, त्यांचा जो स्पीड आहे ना तो खूपच होता. आणि नंतर मग मी चहा ठेवत होते आणि ते पिल्लूचा दादा आणि पिल्लूचे बाबा खेळत होते स्लायडिंगवरून. आणि पिल्लू स्लाईडच होत नव्हती. आणि आता स्लायडिंगनं तिला छोटी वाढायला लागले, तिच्या हाईट एवढी ती स्लायडिंग झाले. आणि नंतर चहा वगैरे ठेवला आणि मग मी पण थोडंसं क्लीन करायला बसले, कारण आईंची जी टेक्निक होती ती वेगळीच होती आणि पटपट क्लीन होत होतं. फक्त फोडायचं होतं आणि नंतर ते आई साफ करणार होते, म्हणजे शेंगदाणे
काढून घेणार होते. आता ते कसं ते पुढे प्रोसेस तुम्ही बघालच. सो मी गप्पा मारत बसलेली आणि थोडंसं क्लीन केलं. नंतर मग चहा ठेवली, आम्हाला चहा पण घेतली आणि अशा प्रकारे आई म्हणजे ना असं जोरात त्याला दाबतात जमिनीवरती आणि टाकून देतात आणि नंतर मग त्याला सुपामध्ये घेऊन त्याची टरफळं बाजूला करतात आणि शेंगदाणे बाजूला होऊन जातात. सो अशा प्रकारे आईनी ना सगळं क्लीन, जवळजवळ अर्धं क्लीन करून दिलं, अर्ध्यापेक्षा जास्त क्लीन करून दिलं मला त्या आईने. कारण का आईना पण माहिती आहे की पिल्लूमुळे मला टाईम नाही भेटणार आणि मी करायला गेली ना की मग पिल्लू हे करणार. आणि आत्ता आईने बसून ऑलमोस्ट एवढं मोठं टोप आहे ते शेंगदाणे काढून दिले आणि आता भरपूर दिवस ते चालून जातील. मला अजून पण काढायचे आहेत, ते काढतील. आणि त्याच्यानंतर पिल्लू झोपलेली, तिची आंघोळ वगैरे घातली, ती झोपलेली आणि उठल्यानंतर थोडंसं किरकिर करत होती. मग तिला घेतलं, चहा वगैरे आम्ही पिली, तिला पण थोडंसं एक बिस्किट दिलं आणि ते शिवदत्त आहे तो शिवच्या मांडीवर तिला बसवत होती. कारण का त्या दोघांचे लहानपणीचे फोटो आहेत ना मोस्टली करून मांडीवर बसणाऱ्याचे आहेत. कारण का जेव्हा ती लहान होती ना तेव्हा शिवचं असं होतं की मम्मी मला ती पिल्लूला माझ्या मांडीवर बसवा. सो म्हटलं जेव्हा जेव्हा शिव इकडे येईल, जेव्हा जेव्हा मी तिकडे जाईल ना तेव्हा त्या दोघांचे सेम पोझिशनमध्ये फोटो क्लिक करेल. सो पिल्लू आहे ना ती बसतच नव्हती, कारण का झोपेतनं उठलेली, थोडीशी रुळली की ती होऊन जाईल. आणि नंतर मग सगळी कामं वगैरे आवरलं, जेवण वगैरे करून लवकर जेवण वगैरे केलं आणि मी निघाली आणि आम्ही आलो हॉस्पिटलला. कारण का ना मला 2 आठवडा पकडून घ्या, बॅक पेन खूप म्हणजे भयंकर होते आणि पिल्लूला सांभाळून रात्रीचं सांभाळणं एकट्याने ना खूप हेक्टिक होतं. कारण का तिला उचला, तिला भरवा, तिच्या पाठी पळा, तिला फीड करताना चाला, त्याच्यामुळे ना खूप सारी कंबर पेन करत होती. म्हटलं आज जाऊनच येते, सॅटर्डे संडे आहे, दीपक पण घरी आणि मला रेस्ट पण करता येईल. सो मी म्हटलं जाऊन येते. सो गेलेलो, सगळं झालं, चेकअप वगैरे, मेडिसिन वगैरे दिलं आणि निघालो. तेव्हा नुकताच पाऊस आला. सो बाहेर थांबलेलो आणि पिल्लूनी आहे ना आमच्या पाऊस आहे ना फर्स्ट टाईम एन्जॉय केलेला. टॅबलेट घेत होती मी आणि नुकताच पाऊस आला त्या टायमिंगला. आणि पिल्लूला आमच्या डॉग्स खूप आवडतात, कारण का घरी आमच्या डॉग आहेत. आणि तिचे एक्सप्रेशन बघा, पाऊस तिने आहे ना पहिल्यांदा फील केला. कारण का याआधी तिला आम्ही पावसात असं कधी भिजवलं नव्हतं. तिला पाऊस हा प्रकार दाखवला नव्हता, थोडं दाखवलेलं, पण असा एवढा हेवी पाऊस असतो तो दाखवला नव्हता. कारण का तिला पाण्यात खेळायला भयंकर आवडतं. सो त्याच्यामुळे ते आम्ही अवॉइड केलं. कारण का कुठे बाहेर गेलो आणि छत्रीमध्ये असू आम्ही किंवा शेडखाली थांबू आणि पाऊस आला की तिचं परत तेच चालू होईल, त्याच्यामुळे ते अवॉइड केलं आम्ही. कारण का ती खूप जिद्दी झाले, खूप म्हणजे भयंकर जिद्दी झाले. तिला कुठली गोष्ट दिली नाही, तिला हे करू नको बोललो, तिला काही म्हणजे असं केलं नाही ना की ती पुरं अंगच टाकून देते. कधीतरी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे अंग टाकून देते. असं झालं आहे ना आता की अनोळखी पर्सन असेल किंवा आपल्या घरातलं कोण नवीन मेंबर असेल त्यांनी पिल्लूला कॅरी केली असेल तर त्यांना पहिलं सांगावं लागेल की पिल्लूला तुम्ही अशा प्रकारे पकडा, नाहीतर ती अंग टाकून देते. नाहीतर कसं अंग असे टाकते ना की सपोज तिला आपण घेऊन उभे आणि समोर भिंत किंवा काही असेल तर लिटरली डोकं त्याच्यावरती आपटेल, इतक्या जोरात ती अशी पुरी टर्न होते ना, म्हणजे खूपच. आणि खूप वजन असल्यामुळे ना ते पटकन सावरता येत नाही तिला आणि खूप हे करते ती. त्याच्यानंतर मग तिथून घरी आलो आणि डॉक्टरने मला थोडंसं गरम पाण्याने शेकवायला सांगितलेलं, क्रीम लावून. बाबा आहेत ते पिल्लूचे हॉट बॅग आहे ती गरम करत आहेत, इलेक्ट्रिक आहे ती गरम करतात आणि पिल्लू आज मला क्रीम लावणार आहे. सो ती क्रीमच्या बॉक्सनी खेळते ॲज युजल. तिचं चालू आहे बडबड खेळणं आणि तिला असं नवीन काही दिसलं ना की ती चांगल्या प्रकारे खेळत असते. त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही. नेक्स्ट डेचा हा व्हिडिओ आहे. सकाळ पिल्लूचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर तिला केक दिलेला शिवदादाला आणि तिला एकच उरलेला. सो दीपकला म्हटलं तिघांनाही बरं, कुकी पण तिथे तुम्हाला दिसत असले बसलेली, तिचा पण फेवरेट आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि इथे शिव, पिल्लू आणि कुकी हे तिघे पण केक खात आहेत. आणि पिल्लूचा हा ऑल टाईम फेवरेट आहे, ती लिटरली दीपकला हातात देत होती. ते झाल्यानंतर आज बनवणार होतो आम्ही पाटोडीचं
घट्ट काहीतरी असं म्हणतात, मला पण एक्झॅक्ट माहीत नाही. सो मी मसाला तयार करते, काळा मसाला बोलतात त्याला. कांदा आणि खोबरं हे मी गॅसवरच भाजून घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकलेलं. आणि आता आहे ते आई करत आहेत, तुम्हाला सांगतील कशा करतायत त्या. उलवेला मग आता आज काय करूया आपण, पाटोडीचं बट्ट. आता ह्याच्यात काय टाकलंय तुम्ही ते पण? हां, आता कांदा भाजून, जिरं, लसूण, कांदा, अद्रक, कोथिंबीर भाजून सगळा मसाला तयार करून आता आपल्याला वरायची भाजी. आता याला काय म्हणतात, काळ्या मसाल्याचं पाटोडीचं बट्ट. आता आपण हे भाजी करूया, मसाला करूया, फोडणी आता मसाल्याला. मसाला टाकतो का गरम, त्याच्यामध्ये थोडं शिजलं परत पाणी टाकायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं. आणि पाणी उकडा आल्यावर चांगला गदर फोड द्यायचा, गदर पिऊ द्यायचं चांगला 10-20 मिनिटं. त्यानंतर डाळीच्या पाटोड्या लाटून टाकायचं. नंतर हा मसाला थोडा आईने तेलामध्ये परतवला. घरचे सगळे मसाले ॲड केले आणि मॅगी मसाला ॲड केला. मॅगी मसाला ॲड केल्याने काय होतं, त्याच्यामध्ये ना चांगली टेस्ट येते. सो आता आई मॅगी मसाला टाकून त्याला पण थोडंसं परतवून घेते. चविष्ट म्हणून टाकायचं आहे, त्याच्याने भाजीला चव येते. आता भिजायचं आपल्याला डाळीचं पीठ, त्यानंतर आपण पाटोड्या करून टाकू. सो अशा प्रकारे आता आई भाजी करते. आई पण थोडं थोडं एक्सप्लेन करतायत. त्यांना म्हटलं तुम्ही पण बोला, सो त्या पण एक्सप्लेन करतायत. 4 चमचे पीठ घेतले. आता त्याच्यात टाकायचं आपल्याला चटणी, मीठ, हळद. लाल चटणी सो आई आता इथे ते पाटोडी त्याचं जे पीठ आहे ते तयार करून घेते. त्याच्यामध्ये आपले घरचे मसाले, लाल तिखट, मीठ वगैरे सगळं टाकून आता ते पीठ मळतील. आणि मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ, आईची रेसिपी कशी वाटली आणि आई ज्या पद्धतीने सांगतात ती तुम्हाला व्हिडिओ म्हणजे त्यांचं बोलणं कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. पाणी टाकून भिजवायचं, थोडं भिजून थोडंसं पाणी टाकायचं मामूली, त्याच्यात जास्त पाणी टाकायचं डाळीच्या पिठात. आता ते भिजून आपल्याला लाटायचं आहे. त्यानंतर आपण पाटोड्या तयार करूया आणि गरजमध्ये सोडूया. आमच्याकडे वडील जेठ म्हातारा माणूस वगैरे कोणी जात राहिलं, सावटे खटलंय. आता मोठा परिवार आहे, 20-25-30 जण आहे, 50-60 लोक आहेत. त्याला आम्ही अशी भाजी करतो, ती भाजी आम्हाला करायला परवडते. आता सारमध्ये आपल्याला सोडायचं आहे का पाटोड्या. आता त्या सारमध्ये पाटोड्या सोडल्यानंतर ते शिजतील, त्याच्याने भाजी अजून थोडी घट होईल. मग आपण जेवण करूया. हां, काय
हां काय लाईक करा, कमेंट करा. लाईक करा, बोला लाईक करा, लाईक करा, शेअर करा, शेअर करा, कमेंट, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हां. सो अशा प्रकारे भाजी रेडी आहे. तर तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आईने जी रेसिपी तुमच्याजवळ शेअर केली ती पण नक्की सांगा. आणि लास्टला तर तुम्ही ऐकलं असेल, आई स्वतःच बोलत होत्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आजचा व्हिडिओ एवढाच. आज आईने भाजी केलेली तुमच्याजवळ शेअर केली आणि छोटे छोटे पार्ट्स केले कारण का शूट केले, कारण का आई भरपूर दिवसांनी आलेलं. सो अर्धा दिवस गप्पांमध्ये जायचा. सो अशा प्रकारे आमचा जो जेवण आहे ते रेडी आहे. सो